हॅलो एव्हरीवन, मी उज्ज्वला बने तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्याकरिता महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमधून जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ही जॉब अपडेट खूप मोठी असणार आहे आणि तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती मी व्हिडिओच्या आतमध्ये सांगणारच आहे। डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, कोण अप्लाय करू शकणार आहेत, कुठल्या जिल्ह्यामधली ही जॉब अपडेट आहे आणि तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पण व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्हाला एक व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करायचे आहे, कारण त्यांना जर जॉबची गरज असेल तर त्यांना सुद्धा हेल्प मिळेल। आणि हो, तुमचा जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहे, कारण तुमच्या जिल्ह्याशी रिलेटेड जे जॉब अपडेट येतील तर लवकरात लवकर आणण्याचा मी प्रयत्न करेन। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली जी जाहिरात आहे ती पुणे जिल्ह्यातील असणार आहे। प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे अंतर्गत ही 10 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे। तुमची वयोमर्यादा 18 वर्षापासून 27 वर्षापर्यंत असायला हवी। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे, लिंकवर तुम्हाला क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे। तर अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती 1 जुलैपासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे। तुम्हाला 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे। तर बघा, नेम ऑफ पोस्ट आहेत। लायब्ररी असिस्टंटकरिता 1 पोस्ट भरलं जाणार आहे। टेक्निशियनकरिता 4 पोस्ट आणि असिस्टंटकरिता 5 पोस्ट इथं भरली जाणार आहेत। म्हणजेच एकूण 10 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इथं ॲप्लिकेशन फीस मागितलेली नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे। तर बघा, लायब्ररी असिस्टंटकरिता तुमचं लायब्ररी सायन्समध्ये ग्रॅज्युएट झालेलं असायला हवं। टेक्निशियनकरिता तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे डिप्लोमा किंवा डिग्री असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। आणि असिस्टंटकरिता तुम्ही कुठल्याही शाखेमधले तुमची पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तुम्ही जर ग्रॅज्युएट आहात तर तुम्हाला 13,500 बेसिक सॅलरी मंथली इथं तुम्हाला मिळणार आहे। आणि जर तुम्ही डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला 12,000 रुपये मंथली इथं मिळणार आहे। तर चांगली ही जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे। पुणे जिल्ह्यातील ही जॉब अपडेट आहे। लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे आणि तुम्हाला ड्रीम जॉब तुमची मिळवून घ्यायची आहे। अप्लाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे आणि पूर्ण जॉब डिटेल्स तुम्हाला सविस्तरपणे आधी वाचून घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहे। दुसरी जी जाहिरात आहे ती अक्रॉस दी इंडिया तुमची राहणार आहे। तर बँकिंग कार्मिक चयन संस्थांमधून ही मेगा भरती निघालेली आहे। 1007 पदांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे। वयोमर्यादा तुमची 20 वर्षापासून 30 वर्षापर्यंत असायला हवी। सोबतच तुम्हाला एज रिलॅक्सेशनसुद्धा इथं मिळणार आहे। तर बघा, तुमच्या कॅटेगरी वाईज इथं एज रिलॅक्सेशन राहणार आहे। SC ST करिता तुम्हाला 35 वर्षापर्यंत एज तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC करिता 33 आणि PWBD करिता 40 वर्षापर्यंत इथं फॉर्म भरता येणार आहे। तर तुमच्या इथं बघा, वेगवेगळे पोस्ट इथं राहणार आहेत। IT ऑफिसर करिता 203 पदांची भरती घेतली जाणार आहे। ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर करिता 310 पदांची इथं भरती घेतली जाणार आहे। राजभाषा अधिकारी करिता 78 पोस्ट इथं घेतले जाणार आहेत। लॉ ऑफिसर करिता 56 पोस्ट, HR पर्सनल ऑफिसर करिता 10 पोस्ट आणि मार्केटिंग ऑफिसर करिता 350 पोस्ट अशा विविध पदांची इथं भरती घेतली जाणार आहे। तर सर्व वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळं क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे। तर बघा, IT ऑफिसर करिता तुमच्या 4 वर्षाची इंजिनिअरिंग कम्प्युटर IT मध्ये झालेली असेल तर तुम्ही इथं इलिजिबल राहणार आहात, किंवा तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। किंवा तुमचं कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही IT ऑफिसर करिता स्केल 1चे तुमचं पे स्केल इथं राहणार आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तर बघा, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर करिता तुमची 4 वर्षाची डिग्री ॲग्रिकल्चरमध्ये झालेली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। तर बघा, राजभाषा अधिकारी करिता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश ॲज द सब्जेक्ट ॲट द डिग्री ग्रॅज्युएट लेवल और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन संस्कृत विथ इंग्लिश अँड हिंदी ॲज सब्जेक्ट ॲट द डिग्री ग्रॅज्युएट लेवल जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। लॉ ऑफिसर करिता बॅचलर डिग्री इन लॉ, जर तुमची बॅचलर डिग्री लॉमध्ये झालेली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। HR पर्सनल ऑफिसर करिता तुमच्या 2 वर्षाच्या फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली असेल किंवा
2 year full time post graduate diploma in personal management, industrial relations, HR, HRD, social work, labor law मध्ये झालेला असेल तर तुम्ही इथं HR पर्सनल ऑफिसरकरिता अप्लाय करू शकणार आहात. मार्केटिंग ऑफिसरकरिता ग्रॅज्युएट अँड 2 year फुल टाईम MMS मार्केटिंग, 2 year फुल टाईम MBA मार्केटिंग किंवा 2 year फुल टाईम PGDBA, PGDBM, PGPM, PGDM विथ अ स्पेशलायझेशन इन मार्केटिंगमध्ये जर झालेलं असेल तर तुम्ही मार्केटिंग ऑफिसरकरिता इथं अप्लाय करू शकणार आहात. तर बघा, तुम्हाला सविस्तरपणे डिटेल्स वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे जाहिरातीची. तुम्हाला जाहिरात आधी सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचे आहे. इथं तुमचं सिलेक्शन प्रोसेस तुमची आधी प्री टेस्ट होणार आहे, त्यानंतर तुमची मेन टेस्ट होणार आहे, नंतर तुमचे इंटरव्ह्यू इथं घेतलं जाणार आहे. तर वेगवेगळ्या कॅन्डिडेटकरिता वेगवेगळी फीस इथं घेतली जाणार आहे. जनरल OBC PWBD करिता 850 रुपये प्लस GST तुमची इन्क्लूड राहणार आहे आणि SC आणि ST कॅन्डिडेटकरिता 175 प्लस GST तुमची इन्क्लूड राहणार आहे. तुम्हाला त्वरित अप्लाय करायचे आहे कारण स्टार्टिंग डेट ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे 1 जुलैपासून आणि तुमची लास्ट डेट तुमची 21 जुलै 2025पर्यंत राहणार आहे. तर प्री टेस्ट तुमची ऑगस्ट 2025मध्ये होणार आहे आणि मेन टेस्ट तुमची नोव्हेंबर 2025मध्ये इथलं घेतली जाणार आहे. तर बघा, जाहिरातीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सर्व डिटेल्समध्ये माहिती आधी वाचून घ्यायची आहे. नंतर ॲप्लिकेशन ऑनलाईन अप्लायची जी लिंक आहे तीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पे स्केल तुमचं 65 ते 66 हजार रुपयापासून बेसिक मासिक वेतन तुमचं स्टार्ट होणार आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती समजली असेल. लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायची आहे आणि तुमची ड्रीम जॉब तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये मिळवून घ्यायची आहे आणि हो, जास्तीत जास्त लोकांना सुद्धा शेअर करायचे आहे. असे जॉब अपडेट करिता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे. चला तर मग भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.